इकडे काँग्रेसने मनसेमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली असतानाच तिकडे शरद पवारांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणाचंच वावडं नसल्याचं समोर येत आहे। कारण मनपा निवडणुकीमध्ये कोणाशी आघाडी करायची, कोणासोबत जायचं याचा निर्णय स्थानिक स्तरावरती घ्या असं म्हणत पवारांनी मुक्त राजकीय धोरणाची घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, महानगरपालिका निवडणुकीत कुणासोबत जायचं, कुणासोबत युती आघाडी करायची याची कोणतीही अट नसल्याचं सांगत पवारांनी स्थानिक पातळीवर युती आघाडीचा निर्णय घ्या असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे एकीकडे काँग्रेस मनसेला सोबत घ्यायला नाक मुरडत असतानाच पवारांनी त्यांना कुणाचंच वावडं नसल्याचं जाहीर करून टाकलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच राजकीय वैर विसरून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजित पवारांशी हातमिळवणी केली आहे। पण आता पवारांनी याच्या एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी केली। झालं गेलं गंगेला मिळालं। विशेष म्हणजे अजित पवारांनी देखील झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत काका शरद पवारांसोबत आघाडीचे संकेत दिले आहेत। काकाईचं प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे, माझंही प्रेम आहेच ना। त्यामुळे आता काका पुतण्याच्या एकीचीही नांदी तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे। काही काही माणसं जोडायची असतात, काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात, काय हरकत काय? झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं, आणि तिथून सोनगावला निरेला मिळालं, आणि तिथून चंद्रभागेला मिळालं। मित्रांनो, ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे, त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनं पवार काका पुतण्यांमधील दरी मिटली आहे। एकीकडे पार्थ पवार प्रकरणावरून कोंडीत सापडलेले असताना अजित पवारांना काका शरद पवारांचा आधार मिळालाय। त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवारांची एकी ही मित्र पक्षांसाठी आव्हान ठरतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय, स्थानिक प्रश्न, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात, पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही। राज्यातलं महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करते, त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक स्तरावर लढल्या जातात, त्यामुळे त्याचे निर्णय देखील स्थानिक नेतेच घेणार असं म्हणत राजकीय पक्ष हात वर करतायत। पण जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत तेही स्थानिक स्तरावर गळ्यात गळा घालून एकत्र आले। आता याला लोकशाही सुंदरता म्हणायचं की सोयीचं राजकारण यावर मतमतांतर असू शकतात। आता पवारांनी विनाट युती आघाडीची रणनीती आखल्यानं नेमकी कोणती समीकरणं उदयाला येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।